पहिलाच बॉल आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये सामना रंगलाय. रुद्रेल मसुरी वर्सेस प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड. पहिल्या चेंडूवरती घनागती प्रहार केला गेलाय. प्रतीक धोदडे यावेळेस मात्र फायर ठरला जातोय. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता, पहिला चौकार प्रतीक धोदडेच्या बॅट्स मधून. वड बॅटिंग चौकाराने सुरुवात केली गेली. चौकाराने खातो पण केलं गेलंय प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड संघाचं. धावसंख्या 4 या आकड्यावरती. यावेळेस मात्र कुशल गोलंदाजी मार्क वरती. 4 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्या त्या म्हणजेच प्रतीक धोदडे या फलंदाजाने. कारण एक नावाजलेला फलंदाज आपण पाहू शकाल प्रतीक धोदडे. दुसरा चेंडू मार्ग असतो कुशलचा. यावेळेस प्रतीक धोदडेवरती. हो यावेळेस मात्र पुनर्विशेषा चेंडू चालला असताना सीमा रेषेकडे दणदण करीत कणकण करीत दे धनादन जानी जनार्दन. प्रतीक धोदडे 4 चौकार. धावसंख्या 4 ने वाढली. 8 या आकड्यावरती. वड बॅटिंग मिस्टर प्रतीक धोदडे. कारण पाहिलं तर तेवढा क्षमतेचा हा फलंदाज आहे. मॅन फ्रॉम प्लॅट. पाहिलं गेलं तर सुरेख फलंदाजी मार्क वरती यावेळेस चमकला जातोय तो म्हणजेच मिस्टर प्रतीक धोदडे. यावेळेस मात्र कुशल गोलंदाजी मार्कवर असताना 2 चेंडूमध्ये 2 घनागती प्रहार केले गेले. तिसरा चेंडू मात्र कशा प्रकारे फेकला जाईल कुशलचा तो म्हणजेच प्रतीक धोदडेवरती. हो यावेळेस मात्र पाहिलं तर वोड ऑफ बॅटिंग चेंडू झाले सरळ आउटफील्ड फास्ट चौकार. सीमा रेषा पार. एक जणाला सीमाचं नाव घेऊ नका, दुसऱ्याला रेखाचं नाव घेऊ नका. मी म्हटलं का? त्याने सांगितलं की माझं ना सीमाचं कालच बेक्रप झालंय म्हणून सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढली. जाऊन पोहोचले फलकावरती म्हणजेच 12 धावा आणि चौकारीची हॅट्रिक सुद्धा झाली ते म्हणजेच प्रतीक धोदडेची. धावसंख्या 4 ने वाढली. काय जबरदस्त प्रहार केला गेलाय. तब्बल 12 धावसंख्या 12 या आकड्यावरती नेऊन ठेवली गेली. प्रतीक धोदडे आहे तोपर्यंत धावसंख्या मात्र नाचत वाढेल. चौथा बॉल कुशलचा यावेळेस. हो यावेळेस मध्ये पुनश्चिता चेंडू झालाय सरळ सीमारेषेकडे दंदन करीत दिवाची आकांत करण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत चेंडू होते सरळ सीमारेषा पार चौकार. 4 धावसंख्या 4 ने वाढली. 16 या आकड्यावरती. 4 चौकार. बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच सुरेख फलंदाजी. धावसंख्या 4 ने वाढली ते म्हणजे 16 या आकड्यावरती. मला वाटते 4-6 चौकार मारतात की षटकार. कुशल यावेळेस पुनश्चदा षटक क्रमांक पहिल्यावरती आलाय आणि या 3 चेंडूवरती 4 चेंडूवरती 4 चौकार. 5वा बॉल. हो हो यावेळेस मात्र प्रतीक धोदडे फायर. धावसंख्या 6 ने वाढली. जाऊन पोहोचले फलकावरती म्हणजेच 22 धावा. 22 0 विकेट लूज. 22 ऑन दी बोर्ड. प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड. 5व्या चेंडूवरती सुद्धा घनागती प्रहार केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती चौकार आणि 5व्या चेंडूवरती 1 षटकार. अशा धावसंख्या 22 या आकड्यावरती प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड संघाची धावसंख्या. कारण ब्रँड अँबॅसेडर बॅट्समन आपण पाहायला गेलं तर प्रतीक धोदडे सारखा असल्यामुळं हा धावसंख्या आपण पाहतोय. हा चेंडू सुद्धा चाललाय सीमारेषेकडे पण यावेळेस मात्र पाहायला गेलं तर थोडासा चेंडू मात्र स्टॉप केला गेलाय. धावसंख्या पुन्हा एकीने वाढवली जाईल ते म्हणजेच 23 या आकड्यावरती. 23 प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड. कमालीची फलंदाजी केली गेली प्रतीक धोदडेच्या माध्यमातून. तब्बल 4 चौकार, 1 षटकार आणि 6व्या चेंडूवरती 1 धाव आणि पुनश्चदा स्ट्राईक रोटेट होईल आणि त्यामध्ये पुनश्चदा स्ट्रायकर येण्यावरती थांबेल तो म्हणजेच हा एक ब्रँड अँबॅसेडर बॅट्समन तो म्हणजेच प्रतीक धोदडे. मॅन फ्रॉम प्लॅट. यावेळेस मात्र प्रतीक असेल फलंदाज गोलंदाजी मार्कावरती. गोलंदाज सुद्धा प्रतीक आणि फलंदाज सुद्धा प्रतीक. यावेळेस मात्र दोघांचा नाव सेम. चौकार. धावसंख्या 4 ने वाढली. 27 धावा. फक्त मनगटाचा वापर केला जातो आणि सरळ चेंडू जातोय सरळ आउट ऑफ दी पार्क. चौकार. असं वाटतंय की नक्कीच बॅट फिरवतो की नाही.
27 धावा वैयक्तिक, 27 धावा. धावसंख्या 27 या आकड्यावरती. दुसरा बॉल प्रतीकचा असेल, तो म्हणजे प्रतीक धोदडेवरती. ओ यावेळेस मात्र बार बार बस गे, वाईट करार. धावसंख्या पुन्हा एक निवडली, ते म्हणजे 29 या आकड्यावरती, 28 या आकड्यावरती, सॉरी क्षमस्व. 28 धावा, 28. पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त प्रहार केला गेलाय, तो म्हणजेच प्रतीक धोदडेने. त्यानंतर दुसरा चेंडू मात्र वाईट करार दिला गेलाय. दुसरा चेंडू पुन्हा प्रतीकचा असेल. यावेळेस मात्र पुन्हा चौकार. धावसंख्या पुन्हा 4 ने मिळवली जाईल, जाऊन पोहोचेल फलकावरती, म्हणजेच 32 धावा, 32. इथे मात्र पाहायला तर एका धावीवरती समाधान मानावं लागत नाही, त्यासाठी मात्र चौकार आणि षटकार आपल्याला पाहता येतील. कारण 1-2 धाव आपल्याला घ्यायची नाही, तर आपल्याला मोठे फटकेच घ्यायचे आहेत. धावसंख्या 32 या आकड्यावरती. अजून सुद्धा 4 चेंडू मात्र असतील, ते म्हणजे प्रतीकच्या हातामध्ये. तिसरा चेंडू पुरुषदा रायटमर विकेटचा मारा, यावेळेस प्रतीक धोदडेवरती केला जातो. पुरुषदा प्रतीक. हो यावेळेस मात्र पाहायला गेलं तर वॉटर शॉट, कमालीचे फलंदाजी, षटकार. प्रतीक धोदडे फायर, बिग बॅटर. आपण पाहतोय एक हिरा मोहरा. आपण पाहायला गेलं तर नक्कीच सोन्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा महत्वाच्या असतात, कारण सोन्याचा हार मात्र सौंदर्य फुलून दिसतं आणि घामाच्या धारेने मात्र कर्तृत्व दिसतं. आणि तेच मात्र कर्तृत्व आपण पाहतोय, ते म्हणजेच या प्रत्येक धोदडीच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या 6 ने आवळली, ती म्हणजेच 38 या आकड्यावरती, 38. फक्त एकट्याच्या धावा, फक्त 38 धावा, ते म्हणजेच वैयक्तिक 38 धाव्यांवरती खेळी करतोय, तो म्हणजेच प्रतीक धोदडे. आतापर्यंत पाहायला गेलं 3 चेंडू सुद्धा असतील. या 3 चेंडूवरती कोणता फटका आपल्याला पाहता येईल. चौथा बॉल पुन्हा एकदा, पण यावेळेस मात्र प्रतीकची खेळी संपुष्टात येईल, चुकी करणार नाही. 38 धावा यावेळेस असतील धाव फलकावरती. तोपर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या 38 या आकड्यावरती, आउट. वैयक्तिक 38 धावा. अजून सुद्धा पाहायला गेलं तर 2 अजून सुद्धा चेंडू असतील. 4 चेंडू मात्र आतापर्यंत पाहायला गेलं तर सुरेखरित्या फेकले गेले, ते म्हणजेच प्रतीकच्या माध्यमातून. अजून सुद्धा पाहायला गेलं तर अजून सुद्धा 2 चेंडू असतील, ते म्हणजेच प्रतीकच्या हातामध्ये. धावसंख्या विचार केला गेला तर 38 या आकड्यामध्ये जाऊन पोहोचली, ते म्हणजेच प्रणित स्पोर्ट्स विक्रमण संघाची धावसंख्या. 5व्या चेंडू पुरुषदा रायटमर विकेटचा मारा, यावेळेस प्रतीक. हो यावेळेस मात्र हा सुद्धा चेंडू मात्र घनागती प्रहार होता, तोपर्यंत झेल होईल का. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर करणचा हा झेल मध्ये परिपूर्ण केला गेलाय. आल्याच पावली करणला सुद्धा माघारी पाठवलं गेलं. आयाराम गयाराम तू चल मैं आया. यावेळेस मात्र पाहायला गेलं चेंडू क्रमांक 5 वरती सुद्धा करणला पाठवलं गेले. बघूया यावेळेस प्रतीक हॅट्रिक नावावरती असेल का प्रतीकच्या, कारण रोहित सारखा फलंदाज समोर आहे, कारण हॅट्रिकचे चान्स प्रतीक याला आहे. शेवटचा चेंडू आणि हॅट्रिकचा नक्कीच आपल्या नावावरती घेईल का. यावेळेस मात्र नक्कीच निर्धाव चेंडू सांगता पाहिला. धावसंख्या 38 आणि 39 विन आहे. 12 चेंडू आणि 39 धावा रुद्रेल वसरे संघाला करायचे आहेत. 12 चेंडू आणि 39 धावा. लगेच सजवायचं आहे छत्रक्षण. त्यानंतर रुद्रेल वसरे संघाचे सुद्धा 2 फलंदाज आपण लगेच मैदानी चार्ज मध्ये पाठवायचे आहेत. 2 षटकांचा सामना. 5:33 मिनिटाची वेळ झाली. नक्कीच आपल्याला सामनाला घाई करायची आहे. 2 षटकांचा सामना असेल. 2 षटकामध्ये तब्बल 39 धावांचे मजल मारायचे आहे, ते म्हणजे रुद्रेल वसरे संघाला. 12 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण मात्र सोडवावं लागेल रुद्रेल वसरे संघाला. बॉल द्यायचे, बॉल लगेच घाई करायचे. रुद्रेल वसरे 2 फलंदाज आपण पडवा लगेच मैदानाच्या आत.